जर चित्त जर जवळ असेल तर परमार्थामध्ये जास्त अट्टास करायची गरज लागत नाही. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. आणि तुमच्या जवळ जर चित्त जर नसेल, नवे नवे भजन करत असताना भजनामध्ये जर चित्त नसेल तर भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. भजन करत असताना आणि चित्त जर तुमचं भजनात नसेल तर मायबाप तुम्ही देवाकडनं जाता नरकाला जाता. विठाला 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 परमार्थ करत असताना परमार्थामध्ये चित्ताची अत्यंत गरज आहे. एवढंच नव्हे तर भक्त जे भगवान परमात्म्याची सेवा करतात ना ते एकाग्र चित्ताने सेवा करतात. एकाग्र चित्ताने तुमचं आमचं एकाग्र चित्त नसतंच मायबाप. तुम्ही आम्ही जी सेवा करतो ना ही आमची तुमची अशी ओबट धोबट सेवा असते. गुरुवारी बाबाजी असणार सुंदर असणार दृष्टांत सांगतात. तुमची आमची देवपूजा म्हणजे फक्त लोकाला दाखवण्याकरता देवपूजा आहे. हो, एवढी देवपूजा तुमची आमची लवकर असते. तो देवाचा पाठ, त्याच्यावर हातरलेला असणारा कपडा आणि त्याच्यावर देव काही तांब्याचे, काही चांदीचे, काही सोन्याचे. श्रीमंत असतील तर त्यांचे सोन्याचे, पण गरीबाच्या अगदी पत्र्याचे देव असे पांगवलेले असतात. मग हे सगळे देव एक एक पाण्यात बुडून त्यांना पुसायचं गंधला एवढी दमाने आपली पूजा नसते. काही बादर ते असे चारी कोपरे असे उचलतात. चारी कोपरे चारी बाजून धरतात, उचलायचे आणि असे गंगाळामध्ये बुडवायचे. असे 2-3 बाऱ्या गंगाळामध्ये बुडवतो, उचलतो, पाटावर ठेवतो, परत पांघरतो. पांगून देव ठेवले की मग गंध तरी व्यवस्थित लावा ना. हातावर गंध असा कालवतो. कालवल्यानंतर एका बोटाने लावा, पांडुरंगाला कपाळाला लावा, रुक्मिणी साहेबाला कपाळाला लावा. असा 5 बोट त्याच्यामध्ये बुडवतो आणि असा गंध लावतो. असा गंध लावला मग कोणाच्या नाकात जातो, कोणाच्या तोंडात जातो, कोणाच्या डोळ्यात जातो. बरं तो म्हणतो मग त्या साखर देवाला वाहिली पाहिजे प्रसाद म्हणून. मग साखर घेतो, अशी 5 बोटात भली मोठी साखर धरतो, अशी गप्पा देवाच्या असणाऱ्या अंगावर टाकतो. देव काय ते असणार देवाला मुंग्या काय दिवसभर बसून देतात का काय करून देतात काय, म्हणजे आपलं हे पुण्य करता होय पा. महाराज म्हणतात त्या ठिकाणी देवपूजा माणसाने असणाऱ्या पेरोनी शेता जाईचे, पूजोनी देव पाहिजे, दोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. त्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्याने पूजा करून देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. पण तुमचं आमचं पूजा करून देवाचं दर्शन नसतं. काही तर बहादर असं दर्शन घेतात, मोटरसायकलवर बसलेले असतात आणि मंदिर दिसलं की नुसतं मुंड हलवतात, नाही तर देवाला हात दाखवतात, बाय बाय टाटा करतात आणि पुढे निघून जातात. मग देव बी तसाच आशीर्वाद देत असेल ना. कारण भगवान परमात्मा दुसरं पदार्थ त्याच्याजवळचं काहीच देत नाही महाराज. तुम्ही जसं देवाला देताय देव तुम्हाला तसा देतो. कारण भगवान परमात्मा उदार आहे. किती उदार आहे तो भगवान परमात्मा. घेशी तेव्हा देशी ऐसा असं उदार. तो अगोदर घेतो नंतर भक्ताला देतो. मग तुम्ही जसं देवाचं दर्शन घेताल देव तुम्हाला तसा आशीर्वाद देत असतो. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये परमार्थ करत असताना एकाग्र चित्ताने परमार्थ केला की सहज परमार्थ फलीभूत होतो. विठाला विठाला भक्ताने सुद्धा आपल्या जीवनामध्ये असाच परमार्थ केला महाराज. हो, रात्रंदिवस ते चित्त आपलं भगवान परमात्म्याला समर्पित केलं. दुसरं चित्तामध्ये गोष्टच काही नव्हती. वरे आकाश पाहेगा विठ्ठला वाट तुझी असणार मी पाहतो. जवळ आकाशवर पडो पायी ब्रह्म गोळ बंगा जाई. काही जरी हो तरी मी तुझीच असणार त्या ठिकाणी वाट पाहतो, तुझीच त्या ठिकाणी असणारी सेवा करतो. ही भक्ताची असणारी देवाबद्दल असणारी एक निष्ठता आहे. तुमची आमची एक निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. हो, संत महात्म्यांची तसं नाही मायबाप. संत महात्म्याची भक्ताची देवाबद्दल एक निष्ठता आहे. मग भक्तही देवाच्या असणारा किती एकनिष्ठ असतो. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात त्या भक्ताचा